नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। जे सबस्क्राइब लिहिलेलं दिसतंय लाल कलरमध्ये ते एकदा दाबा, ते बटन प्रेस करा। तर थंबनेल पाहून आपल्याला समजलंच असेल की जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीचं वेळापत्रक इथे आलेलं आहे, तेच मी इथे तुम्हाला सांगतो आहे। तर पहा इथे 11/1/2019 पर्यंत शिक्षणाधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली तपासून पूर्ण करून घेणे आवश्यक आहे। ज्या संस्थांचे रोस्टर पूर्ण नसेल, बिंदू नामावली पूर्ण नसेल, त्यांनी 11/1/2019 पर्यंत ते पूर्ण करून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर इथे दुसरी तारीख आपल्याला दिसते 17/1/2019। तर या तारखेपर्यंत संस्थांनी महावककडून रोस्टर तपासून अपलोड करणे व शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय करणे खूप आवश्यक आहे। तर शिक्षणाधिकाऱ्याकडून ते व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे आणि अपलोड सुद्धा करणं आवश्यक आहे। त्यानंतरची तारीख आपल्याला दिसते ती म्हणजे 22/1/2019। तर संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करणं आवश्यक आहे। ज्या संस्थांमध्ये रिक्त जागा आहेत त्या संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देणं आवश्यक आहे की कोण्या पदासाठी जागा उपलब्ध आहेत, कोणकोणत्या कास्टसाठी जागा तिथे उपलब्ध आहेत हे जाहीर करणं तिथे आवश्यक आहे। आणखी एक आपल्याला तारीख दिसते ती म्हणजे 6/2/2019। तर या तारखेला इथे उमेदवारांनी पसंतीक्रम किंवा विकल्प भरणं खूप आवश्यक आहे। म्हणजे ज्या उमेदवारांना ज्या शाळा पाहिजे आहेत, जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा खाजगी संस्था असतील, तर याचा विकल्प भरणं खूप आवश्यक आहे। त्याला पसंतीक्रम देणं खूप आवश्यक आहे की कोण्या जिल्ह्यासाठी कोण्या शाळेसाठी आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे हे ठरवायचं आहे। तर 20 शाळांचा इथे पसंतीक्रम तुम्हाला देता येणार आहे, विकल्प भरता येणार आहे। त्यानंतरची तारीख आहे 15/2/2019। तर इथे पवित्र पोर्टलवर तात्पुरता निकाल इथे जाहीर होणार आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये। तर तो निकाल इथे 15/2/2019 ला लागणार आहे। त्यानंतरची तारीख आहे ती म्हणजे 20/2/2019। तर तात्पुरत्या निकालावर आक्षेप कोणी घेऊ शकते या तारखेला जर कोणाला वाटलं की माझी निवड झाली नाही, व्हायला पाहिजे होती, काहीतरी चुका राहिल्या असतील किंवा वेगळ्या स्वरूपाचे उमेदवार तिथे निवडले गेले असतील, त्याच्यावर काही तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तात्पुरता जो निकाल लागलेला आहे त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता। ही तारीख आहे 20/2/2019। त्यानंतरची तारीख आहे 22/2/2019। तर या दिवशी अंतिम निकाल इथे लागणार आहे पवित्र पोर्टलवर। तर अंतिम निकाल आपला कसा लागला, काय लागला हे आपल्याला 22/2/2019 ला तिथे समजणार आहे। शक्यतोवर जिल्हा परिषदमध्ये कोण लागलं तर हाच अंतिम निकाल तिथे लागणार आहे। त्यानंतर आहे 22/2/2019 लाच संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी घेणं आवश्यक आहे। जे संस्थानिक आहेत, ज्या प्रायव्हेट संस्था आहेत, तर त्या संस्था किंवा त्या शाळा मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी घेतील 22/2/2019 ला। त्यानंतर 25/2/2019 ते 1/3/2019 या कालावधीमध्ये म्हणजेच 5-6 दिवसाच्या या कालावधीमध्ये संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घेणं आवश्यक आहे। तर मुलाखती तिथे संस्था घेतील आणि 1-5 अशा प्रकारे तिथे मुलाखत राहणार आहे। ही मुलाखत सुद्धा तिथे एक प्रकारे व्हिडिओ शूटिंगने होणार आहे की कोणी तिथे गैरप्रकार करते आहे का, पैशांची डिमांड करतो आहे का, हे समजण्यासाठी तिथे एक प्रकारे व्हिडिओ शूटिंग होणार आहे। आणि ती व्हिडिओ शूटिंग तिथे शिक्षणाधिकाऱ्याकडे जाणार आहे की कोणी अफरातफर केली का, कोणी पैशांची मागणी केली का, हे तिथे समजण्यासाठी व्हिडिओ शूटिंग ही राहणार आहे। म्हणजेच त्याच स्वरूपाची मुलाखत तिथे घेण्यात येणार आहे। त्यानंतरची तारीख आहे ती म्हणजे 2/3/2019। तर संस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देणं आवश्यक आहे। तर या दिवशी संस्थांनी काय करतील किंवा प्रायव्हेट शाळा काय करतील की आपला अहवाल देतील की आम्ही कोणकोणत्या स्वरूपाचे उमेदवार तिथे निवडलेले आहेत, कोणाची आम्ही मुलाखत घेऊन कोणता उमेदवार आम्ही निवड केलेला आहे, तर हे तिथे सांगणार आहेत। तर अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे होता। एक टीप दिलेली आहे इथे, हे पहा, सदरच्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक राहील। म्हणजेच हे सर्व बंधनकारक आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी त्या प्रश्नांची जरूर उत्तरं तिथे देईल। जर आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, दाबा त्याला, माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।